नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 38 साईजच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईकही करा। इथं मी तुम्हाला 38 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे आणि ती खूप सोपी पद्धत आहे। फक्त आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। ती कटोरी कशी वाढवायची ते तुम्ही इथं पूर्ण व्हिडिओ बघून बघा, म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल। तर इथं आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे किंवा तुम्ही दोन वेगवेगळे पेपर घेतले तरीही चालतील। तर आपण अगोदर उंची टाकायची आहे। तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची इथं घ्यायची आहे। इथं मी तयार उंची 14.5 इंच घेणार आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची कमी जास्त करायची आहे। तर उंची घेतलेली आहे आपण। इथं उंची घेतल्याच्या नंतर आपण इकडच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे। हे सोडलेलं अंतर जे आहे ते आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी उपयोगाला येणार आहे, म्हणून आपण हे अंतर सोडून घेत असतो। तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। तर दीड इंच अंतर सोडलेलं आहे, त्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पूर्ण मापे जे आहे ते आपण त्याच्या पुढे टाकायचे आहेत। आणि हे सोडलेलं 1.5 इंचाचं अंतर पाठीमागचा भाग ज्यावेळेस आपण कट करू त्यावेळेस ते अंतर कट करून घ्यायचं आहे। फक्त हे अंतर कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे, हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला 38 साईजचा ब्लाऊज आहे आपला, म्हणून इथं 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर जे आहे ते 3 इंच घ्यायचं आहे। तर 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि परत बघा इथं आपण समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा आपला 6.5 घ्यायचा आहे। इथंही आपण 2.5 इंच आहे का बघून गळा रुंदी टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपलं माप आहे ते परफेक्ट येईल। हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला असं। आणि इथं समोरचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे ब्लाऊजला। समोरचा आकार दिल्याच्या नंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। मुंडा आपला 6.5 इंच इथं घ्यायचा आहे आपल्याला। इथंही आपलं 3 इंच बरोबर आहे का बघायचं आणि मगच माप टाकायचं आपलं, म्हणजे आपलं माप जे आहे ते परफेक्ट येतं, चुकत नाही। त्याच्यानंतर आपल्याला ह्या मापाच्या पुढे आपलं माप टाकायचं आहे। छातीचा चौथा भाग आपला 9.5 इंच, 38चा चौथा भाग आपला 9.5 इंच घेतलेला आहे आपण इथं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे आपण असं खाली बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मुंडेचे आकार पाठीमागचा 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा। हे आपले मुंडेचे आकार दिलेले आहेत आपण। मुंडेचे आकार देऊन झालेले आहेत। तर आता आपण इथं काय करायचं आहे, इथं आपली डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळे आपण इथं हे अंतर वाढवून घेतलेलं आहे। हा एक्स्ट्रा भाग आहे तो आपण इथं कट करूया। खालचा जो पेपर आहे एक्स्ट्रा आपण उंची टाकून उरलेला तो कट करायचा। त्यानंतर आपल्याला इथं वरती 2 इंच अंतर घ्यायचं आहे। इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही, आपण क्रॉसपट्टी जी आहे ती दुसरी काढून घ्यायची आहे। दोन इंच अंतर घेतल्याच्या त्याच्यावरती आपण परत 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि
इथून इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आधी 2 इंच घेतलं, परत 2 इंच घेतलं आणि हे मार्किंग केलं असं. त्याच्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंत अंतर घ्यायचं आहे. तर काय करायचं, ह्याचा मध्य काढायचा. हे अंतर आहे म्हणजे 9.5 आपलं छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मिक्स केले. 9.5, 10 आणि 11 आहे. 11चा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे बरोबर. तर याचा आपल्याला असं मध्य करून घ्यायचं आहे. इथं मध्य केल्याच्या नंतर इथून आपल्याला अंतर 2.25 इंच घ्यायचं आहे आणि इथं 1 इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे जे अंतर आलेलं आहे आपलं त्याचा मध्य काढायचा. जितकं अंतर येईल तुम्ही त्याचा मध्य काढायचा. मध्य काढताना असा डबल फोल्ड टेप करून मध्य काढायचा. हे मार्क करून घ्यायचं. सरळ रेष ओढूनही मध्य काढू शकता. हा आपला मध्य आलेला आहे. मध्य जिथं आलेला आहे तिथं खाली 2.5 इंच घ्यायचं. हा कटोरीचा टच पॉईंट आहे. त्याच्यानंतर हे आपण क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. इथं बघा आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. एकदम छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी कटोरी आपली तयार आहे. इथं हे झालेलं आहे. तर आपली कटोरी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही मापाची कटोरी वाढवायची आहे. काही केलेलं नाही, फक्त आपण इथला मध्य काढला, 2 इंच अंतर वाढवलं आणि डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. तर बघा आपण अशा पद्धतीने इथं कटोरी वाढवून घेतलेली आहे. तर कटिंग करताना आपण इकडच्या साईडनी कटिंग करायचं आहे. अगोदर जो आहे तो बाहेरचा मुंडा कट करायचा आपल्याला. इथून आपण इथे थोडासा कट मारून घ्यायचा. त्याच्यानंतर हे अंतर कट करत जायचं आहे. दोन्ही पेपर एक ठिकाणी धरायचे म्हणजे आपल्याला हे अंतर पाठीमागच्या भागासाठी नको आहे तेही आपलं कट होईल. म्हणजे परत आपल्याला इथून खाली व्यवस्थित कट करता येईल. गळारुंदीलाही कट मारलेला आहे. तर पेपर आपल्या साईडला दोन्ही पेपर वेगळे वेगळे करून घ्यायचे. हा पाठीमागचा भाग साईडला ठेवूया तोपर्यंत. जसं आपलं मार्किंग आहे तसं आपण हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं आपली डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. एकदम छान तर कटोरी तयार झालेली आहे आपली. हा आपला समोरचा भाग आहे. ही आपली क्रॉसपट्टी आहे. दोन्ही टोकं एकमेकावरती ठेवायची. उरलेलं जे कमी जास्त अंतर आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा हे आपली कटोरी तयार झालेली आहे आणि समोरचा भागही तयार झालेला आहे. आता आपण पाठीमागचा भाग आपला कट करायचा आहे. पाठीमागचा भाग आपण बघा इथं हे आहे ते असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपले जे आपण अंतर सोडलेलं होतं ते बरोबर असं सरळ कट करून घ्यायचं आहे. आपण वरपर्यंत कट केलेलं होतं त्यामुळे आपल्या लक्षात राहिलेलं आहे. आणि इथं आपण आपला तुमच्या ब्लाऊजची पाठीमागची जितकी उंची आहे तितकी उंची तुम्ही इथं घ्यायची आहे. ब्लाऊजच्या आवडीनुसार इथं उंची घ्यायची आहे. इथं तयार 9.5 होणार आहे. 9.5 घेतलेला आहे. गळारुंदी जितकी घेतली म्हणजे 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे असं इथं आपण कट मारलेला होता इथून इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथं असं आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे ब्लाऊजला. किंवा इथं असं चौकोनी कट करू शकता. गोलाकार द्यायचा असेल तर द्यायचा, नाही तर असं चौकोनी पण कट करू शकता तुम्ही.
तर बघा इथं आपलं हे पाठीमागचा गळा झालेला आहे, हे समोरचं पण आहे तयार, आणि हा आपला बरोबर मुंडा किती व्यवस्थित आलेला आहे पाठीमागचा समोरचा. आता आपण हे तिथंच ठेवायचं आहे आणि आपण क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपलं ब्लाऊजचं कटिंग होणार आहे. तर क्रॉसपट्टी काढताना आपण क्रॉसपट्टी किती काढायची, तर आपली हुकलूक पट्टी जी असते त्या साईडला आपण 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. वरती आपण इथं 3.5 इंच घ्यायचं आहे, आणि इकडच्या साईडला आणि किती क्रॉसपट्टी काढायची, 11 इंचाची काढायची, म्हणजे छातीचा चौथा भाग 9.5, शिलाई मार्जिन 1.5 इंच, असं म्हणजे जितकं आपण घेतलेलं आहे ते तितकं घ्यायचं आहे. इकडच्या साईडला 3 इंच, इथंही आपण 3 इंचावरती मार्क करायचं आहे. आणि 3 इंच घेतल्याच्या नंतर आपण आणि तर इथून आपण एक कर्वमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा असं. तर अशी आपली कटोरी क्रॉसपट्टी ही तयार झालेली आहे. हे आपण कट करून घ्यायचं आहे. तर आपली क्रॉसपट्टी तयार आहे. तर आपण बाही कटिंग जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. पुढचाही आणि हाही त्याची लिंक मी तुम्हाला देईन. अगोदर हा व्हिडिओ अपलोड होईल, त्याच्यानंतर तो दुसरा व्हिडिओ अपलोड होईल. तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ दररोजचे बघायचे असतील तर नोटिफिकेशनचं बटन आहे, ऑलच्या बटनला सिलेक्ट करा घंटीच्या, म्हणजे तुम्हाला दररोजचा व्हिडिओ अपलोड झालेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. अशाच प्रकारचे कुठले व्हिडिओ बघायचे असतील तेही मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.